प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलं होतं की जे तिसरं महायुद्ध आहे ते पाण्यासाठी होईल. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. महाराष्ट्र हे भारत देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे की ज्याने पाण्याचा सातबारा नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आणलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या शेताचं ऑडिट केलं जातं, आपल्या गावामध्ये शेती किती आहे, कोणाच्या नावावर किती शेती आहे, कोरडवाहू कोणाच्या नावावर आहे, ओलिताची जमीन कोणाच्या नावावर आहे, एकूण जमीन किती आहे, यासाठी प्रत्येकाचा सातबारा असतो आणि त्याचे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड ठेवले जातात. त्याचप्रमाणे पाण्याचा सुद्धा सातबारा जो आहे तो तयार केला जाणार आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल. पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी ही संकल्पना खूप महत्त्वाची असणार आहे. आपल्या गावामध्ये पाणी किती आहे, पाण्याचे स्रोत काय आहे, पाण्याचा वापर किती होतो, पाण्याचा अपव्यय किती होतो, ठीक आहे, त्या भागामध्ये पाऊस किती पडतो, त्याची साठवणूक कशी केली जाते, त्याचा फायदा प्रत्यक्षात किती होतो, किती पाणी जे आहे ते वाहून जाते, ह्या सगळ्या गोष्टीची जी नोंद आहे ती आता सातबाऱ्यामध्ये ठेवल्यात जाणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सगळ्यात मोठं संकट जर कोणतं असणार आहे जगावर तर ते गोड्या पाण्याचं संकट असणार आहे, कारण खारं पाणी भरपूर आहे. तर त्यामुळे आत्तापासून जे पावलं आहे ते पावलं उचलल्यात जात आहे आणि ही अत्यंत प्रशंसनीय गोष्ट आहे. कारण पाणी जपून वापरणं खूप गरजेचं आहे, कारण पाण्याला जीवन म्हटलं जातं. तुम्ही पाणी जपून वापरता का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि राज्याला ही जी संकल्पना आहे ही सुचली तर हे आपलं भाग्य म्हणायला हवं, असं काही हरकत नाही. बरोबर आहे की नाही? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पाण्याचा सातबारा जो आहे तो तुम्ही इथून पुढे काढणार का, हे सुद्धा मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.